ओ मिसेस जानकी बडे, तुम्ही तेव्हाही माझीच जबाबदारी होती. कायम असणार. वचन देतो. चला. स्मिता, याआधी आपल्या नात्यात विश्वासच नव्हता, पण मी तुला वचन देते, यापुढे आपल्या नात्याचा पाया विश्वास आणि मैत्री असेल. मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही, तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. वैदे, तुम्ही माझ्यासाठी दोस्त, विश्वास, माझं जग आहात. मी तुम्हाला वचन देतो, मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. आपला नाता पारदर्शक आणि प्रामाणिक राहील. तुझ्या माणसांचा, तुझ्या श्रद्धेचा, तुझ्या स्वप्नांचा मी कायम सन्मान राखेन. आणि मी तुमच्या अस्तित्वाचा, तुमच्या स्वाभिमानाचा कायम आदर करेन. सुखदुःखात, वादळात, शांततेत कायम तुझ्या बाजूने उभी राहील. आणि मी तुम्ही पडलात तर हात दे, थकलात तर खांदा दे. शब्द आहे आपला. पण काहीही झालं तरी आपलं नातं तुटू देणार नाही. आणि मी वचन देतो, अहंकारापेक्षा आपलं नातं मोठं ठेवे.
तुझ्या सगळ्या स्वप्नांना माझे पंख दे. आणि तुमच्या प्रत्येक स्वप्नाला माझा आकाश दे. माई, आता तरी थांबव हे सगळं. तुला असं वाटत नाही का त्या पोरीने आपल्या नाकावर टिचून तेजाला हे सगळं करायला फुस लावली म्हणून? तुझं ते गुरुजीचं काय सांगितलं होतं ते सगळं गेलं खड्ड्यात. आता अजून हे दोघं किती जवळ यावे असं वाटतंय तुला? शाले, तू जर आमची लेक असशील ना तर यांची 7वी फेरी पूर्ण होऊ देणार नाहीस. काय करायचंय ते कर. आज या अग्नीला साक्षी मान. मी हे शेवटचं वचन तुला देते. फक्त ह्या जन्मात नाही तर पुढच्या प्रत्येक जन्मात तुझ्यासोबत चालायचं. फक्त तुझी मरेपर्यंत. तुम्ही माझं घर, माझी प्रार्थना, माझं आयुष्य, जोवर या जीवात जीव आहे तोवर तुझ्यासाठी तुझ्या संग राहील.